काही नाही. सॉरी. सॉरी कशाला? बरं सांग मला, कसं झालं तुमचं लग्न? काही नाही रे, लग्न ठरलं, झालं, बस. ठरलं झालं बस एवढंच? असं कसं असेल? काहीतरी असेल ना. म्हणजे म्हणजे काहीतरी ट्विस्ट, काहीतरी स्पाइस, काहीतरी मजा मस्ती काहीतरी असेल ना. म्हणजे फिल्म्स मध्ये असतं किंवा रील्स मध्ये असतं तसं, की आता लग्न ठरलंय आणि लग्न ठरल्यावर काहीतरी भलतंच झालं. हे रिअल लाईफ नाही, हे रिअल लाईफ आहे. अगं रिअल लाईफ मध्ये पण असतो स्पाइस, आणि कपल्सच्या बाबतीत तर बाप रे बाप, स्पाइसच स्पाइस. तुला कसं माहित रे? तुझं तर लग्नही झालेलं नाहीये ना. हा मला माहिती, म्हणजे ते आपलं जस्ट इंटरनेटवर वगैरे बघून असं. मला सांग ना, पण तुमच्या आयुष्यातला स्पाइस कसा आहे? काही स्पाइस वगैरे नाहीये, सगळं नीट चाललंय. मग तुझा नवरा अजून भेटायला का नाही आला तुला? उद्या माझी बायको माहेरी गेली ना तिच्या, तर मी तिला इतक्या वेळा भेटायला जाईन की शेवटी वैतागून ती घरी येईल की येते बाबा मी घरी. तुझं लग्न होऊ दे, मग बघू. अगं त्यासाठीच विचारतोय ना तुला, म्हणजे तुझे एक्सपिरियन्स, तुझे अनुभव. सगळ्यांचं आयुष्य सेम नसतं मॅम. अगं पण काहीतरी सांग ना. नको, आत्ता नको. का? नाही नको. मी 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 निघू का? मी निघते, मला निघायला पाहिजे. का? नाही नाही, उशीर झालाय आणि आई बाबाही घरी वाट बघत असतील. बर, हे घे हे काय? चहाचे पैसे. कम ऑन अक्ष, चहाचे पैसे देणार आहेस मला? हो, अरे माझे पैसे दिले मी. बरं ठीक आहे, मग माझे पण दे. हा दे, हे घे. अक्ष, नाही आय नो, खूप श्रीमंत माणसाची बायको आहेस तू. तुला कसं कळलं? तेवढा तर अंदाज आलाय मला. अरे घे पैसे, चहा पुरते पैसे असतात माझ्याकडे, घे. तरी पण. अरे घे ना मदन. नाही नाही अक्ष, मी हे पैसे खरंच नाही घेऊ शकत. अरे प्लीज असं करू नकोस, घे. हे घे, थँक्यू. धन्य आहेस तू. निघते. अगं निघतेस कुठे? थांब ना. काय झालं, लगेच का निघतेस? अरे नको रे, मला खूप काम आहेत, गडबड आहे. आई बाबा पण वाट बघत असतील, ऑलरेडी उशीर झालाय. प्लीज 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 थोडा वेळ थांब ना. हे बघ मदन, तू तुझ्या नेहमीच्या मस्करीच्या मूड मध्येच, तुला काहीही सांगायचं नाहीये, मी निघते. असं नाहीये अक्ष, मला खरंच सांगायचं होतं. अरे असंच आहे रे, उगाच थापा नको मारूस. तुझी शपथ. काय हे, किती वेळ फोनवर बोलत बसलीये? नंतर बोलायचं ना, एवढं काय? अगं नवऱ्याशीच बोलतीये ना. अहो पण इथं गेल्यानंतर मग बोलायचं, आत्ताच बोलणं गरजेचं आहे का? बोलू दे. हे बघ 5 मिनिटात होईल तिचं. संपतच नाही बाई हिचं फोनवर. बघ जरा, तिच्या नवऱ्याला तिची किती काळजी येते. ती आपल्याकडे तर दिवसभरात 4 फोन केले त्यांनी, नाहीतर अधिपती. अक्षरा आपल्याकडे किती दिवस आहे, पण एक फोन सुद्धा नाही साधा. विद्या, अधिपती मला खूप चांगले जावई वाटले होते ग, पण निखिल ना त्यांच्यापेक्षा सरस निघाला. हे बघ, त्याचं मागे एक समोर एक असं काहीही नसतं. तो आपल्याशी भांडायचा, इराशी पण भांडायचा, पण शेवटी इराला जे हवं ना तेच केलं त्यांनी. अधिपतींचं तसं नाही. अधिपती आपल्या समोर एक, भुवनेश्वरी मॅडम समोर एक, अक्षरा समोर एक. अक्षराशी असं वागतील ना असं वाटलं सुद्धा नव्हतं ग. हो ना. अधिपती मला खूप चांगले वाटायचे, पण कधी कधी चांगलं चांगलं म्हणणारी माणसंच दगा देतात. अक्षराच्या बाबतीत हे झालं ना, त्याचंच वाईट वाटतं ग. जाऊ दे आता, जे झालंय ते झालंय. आलोय ना आता आपण पोलीस स्टेशनला, देऊ तक्रार देऊ, बघू काय होईल ते बघू. किती वेळ चाललाय इरा? चल चल. काय आहे, किती उशीर. हे सब का हो, डोकं दाबून देऊ का? नाही नाही, काय डोसकं वगैरे काही दुखत नाही हो, जरा शांतपणे पडून आहोत. पण तुमचा चेहरा का असा उतरलाय? नाही ना, काय नाही. कळतंय मला, सुनबाईंचा विचार करताय ना. व
म्हणून सांगतो आम्ही तुम्हाला अधिपती, जावा त्यासनी घरला परत घेऊन या. आमचं काय हो, आम्ही जातो आमच्या गावात. बघा, हे असलं सारखं सारखं बोलू नका बघा तुम्ही. नाही हो अधिपती, आम्हासनी आता दुसरा काही मार्गच दिसत नाही. ऐका आता परत तोच विषय, तुम्ही कुठं जाणार नाही, जा ग बसा. मग हे कोडं कसं सुटणार? कुठलो आहे साहेब, हे बघा शेवटी प्रेम आहे म्हणल्यावर सगळी कोडी सुटते. तुमचं आहे, त्यांचं बी आहेच की आमच्यावर प्रेम. पण त्यांचा आमच्यावर राग आहे, त्याचं काय करणार? नाही पण आता कसं आहे, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आता त्यासनी बी तुमच्यावर प्रेम करायलाच लागतंय, असा विषय तो. हा बळजबरीचा रामराम झाला अधिपती. तसं नाही आई साहेब, तुम्ही लई विचार करू नका, सगळं ठीक होणार. आम्हाला नाही वाटत अधिपती. कुठं त्यांनी जाऊन आमच्या विरोधात तक्रार केली तर आम्ही कुठं जाणार हो? आणि कसं आहे, हल्ली कायदा आहे बायकांच्या बाजूनं, तो असलाच पाहिजे. पण कुठं त्यांनी तक्रार केली तर घालतील आम्हाला आत. आणि आम्हाला काय, आमची काळजी नाही, तुमच्यावर काही यायला नको. खरं सांगतोय, डोसकं चालणं झालंय हो अधिपती, खरंच डोसकं चालणं झालंय. मन चिंती ते वैरी पण न चिंती असं म्हणतात ना, तसं झालंय बघा. काय काय विचार येतात डोसक्यात. डोसकं नुसतं भंडावून गेलंय. मी डोकं दाबून देऊ का तुमचं? नाही ना ग. तुमचं डोसकं भंडावून गेले का नाही? मी जरा डोसकं दाबून देतो, म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हासनी, आणि असले काही विचार येणार नाहीत तुमच्या डोक्यात. तुम्हाला बी हे पटेल की तुम्हाला वाटतंय तसं मास्तरीनबाई नाही आहेत. नाही अधिपती, मनात कसले कसले विचार यायला लागलेत. काय करावं कळणं झालंय बघा.